नाना रेखी कुंडली घेऊन स्वामींपाशी आले तेव्हा स्वामींनी त्या कुंडलीवर हळद, कुंकू, अक्षता, तुळस, फुले वगैरे वाहून त्या कुंडलीची पूजा केली होती. कुंडली पाहून स्वामी खुश झाले होते. नानांचा उजवा हात हातात घेऊन त्यांनी आपला हात त्यांच्या हातावर ठेवला आणि त्यांच्या हातावर विष्णुपद उमटले. याचाच अर्थ स्वामींनी वरील कुंडलीला म्हणजे प्रत्यक्षरित्या स्वामी सुतांनी मांडलेल्या स्वामींच्या प्रकटण्यालाच मान्यता दिली आणि त्याचा प्रसाद म्हणून नाना रेखींच्या हातावर विष्णुपद उमटले. आणि आजही ही स्वामींची कुंडली स्वामींच्या अहमदनगरच्या मठात आहे. अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी तिथेच वास्तव्याला होते. सर्वसामान्य भाविक भक्तांना त्यांनी आपलेसे केले. सर्व जातीपातीचे, बहुजन समाजाचे आणि धर्माचे लोक त्यांच्या भोवती गोळा होत असत. त्यांचे भाई